की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही? नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कराय बाबा, तुला खरंच जमल का? अरे पंढरीचं गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा, खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी.